नमस्कार, मी विद्यारण पिसे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कसे आज सगळे मस्त ना? आम्ही पण मस्त आहे. आणि आमच्या बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि अशाच सपोर्ट राहतो तुमचा. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आज जरा महत्त्वाचं सांगणार आहे. माझ्या पाठीमागे ही बिल्डिंग दिसते ना, खूप वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे आमच्या इथली. आणि त्याच्याबद्दलच थोडं सांगणार आहे मी तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला, आणि काही चुकलं असेल ते पण सांगा. कारण नवीन आहे, जास्त काही आम्हाला व्हिडिओ काढायला जमत नाही. आणि त्याच्यामुळं काही व्हिडिओ कसे येतात, जमतात का आम्हाला, आम्ही कसं म्हणजे हे करतो, नक्कीच कमेंटमध्ये सांगा चुकल्यावर. चला आपण सुरुवात करू बोलायला. ही बिल्डिंग आहे ना, मला वाटतं मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं. एक व्हिडिओ छोटंसं टाकलं, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे पडणार आहे. तर एक आठवड्यापासून आम्हाला माहिती झालं आहे की आता ही ब्रिटिशांनी बांधलेली बिल्डिंग आहे. तर त्याला काय मला वाटतं 200-250 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि एकदा याला पाडण्याचा प्रयत्न पण केला, पण ते काय पडली नाही बिल्डिंग. एकदम ब्रिटिशांचं पक्कं मजबूत बांधकाम आहे आणि खूपच मोठी आहे बघा, लांबची नवी बिल्डिंग. आणि ही आता गेल्या आठवड्यात म्हणजे आम्हाला कळालं की ही पडणार आहे. आणि हे बघा, ह्या बाजूला आहे ना, इकडं या साईडला आमची घरं आहे. तर ह्या कंपनीमध्ये जे काम करणारे कामगार आहे त्यांचेच म्हणजे आमची घरं आहे ते. आणि आता ही बिल्डिंग पडल्यानंतर आमची घरं पण पडणार आहेत. तर आमच्या घरात पडणारे आणखी काही नोटीस नाही आली, पण हे पडल्यानंतर सांगितले की म्हणजे पडणार आहे. जेव्हा तुम्हाला नोटीस देईल तेव्हा आमची पण घरं पडणार आहे. बघा ही बिल्डिंग, हे बघा, हे सगळं पडणार आहे. आणि इथं मोठाच काय होणार आहे माहीत नाही अजून, काय काय वेगवेगळे बोलतात. आणि हे बघा इथं आहे ना, हे बघा आमचे झाड आहे ना, तिथं सगळे आमची घरं आहे तिथल्या कामगारांची. तर अजून तर काही पडल्यानंतर आमची घरं पडतात, तर कंपनीवाल्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही की तुम्ही तुमची घरं पडल्यानंतर कुठं जायचं, काय तुम्हाला घरं देणार किंवा नाही. अजून तर काहीच नाही सांगितलं, काहीच बोलले नाही. आणि हे तर आता एवढ्या महिन्यातच, पण आता झाडं तर मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की झाडं मोठी मोठी, कसली मोठी मोठी झाडं बघा. हे बघा, हे एक झाड, एक ठेवलं अजून फांद्या आहेत थोड्याशा. अशी कितीतरी मोठी मोठी झाडं पाडली. कारण हे झाडं अडथळा नाही आला पाहिजे बिल्डिंग पाडताना, म्हणून पहिले झाडं पाडून घेतली. आता हे मला वाटतं 1 महिन्याच्या आत पडणार आहे. नंतर आमची कामगारांची इथली घरं. आता आमची घरं पाडल्यानंतर आम्ही काय करायचं? कंपनीवाल्यांनी तर आम्हाला काही सांगितलं नाही की तुमची घरं पडल्यावर काय करायचं काय नाही. आता आम्ही हे घरं बिल्डिंग पडल्यानंतर आमची घरं पडणार बस. तर आमची घरं पडल्यावरती आम्ही लेकरं बाळं घेऊन कुठं जायचं, हा किती मोठा प्रश्न आहे. कंपनीवाल्यांनी तर आम्हाला काही सांगितलं नाही की आता तुमचे लाईट लई चमकते ना गं, लाईट आता अंधार पडायला लागली, लाईट ही झाली, चमकायला लागली. तर कंपनीवाल्यांनी ना सांगितलं नाही की तुमचे घरं पडल्यावर काय करायचं. तर लई मोठा प्रश्न. आम्ही लेकरं बाळं घेऊन आता कुठं जायचं हे घरं पडल्यावर. मुंबईसारख्या ठिकाणी, आणि मुंबईसारख्या ठिकाणी घरं भाड्याने घ्यायचं म्हणलं तरी किती महाग आहे. आणि जवळजवळ आम्ही मेन सिटीमध्ये राहिलं आहे, इतकं घराला भाडं 20,000 ते 25,000 छोट्याशा रूमला भाडं आहे. आम्ही कुठं लेकरं बाळं घेऊन जायचं, किती मोठा प्रश्न आहे. कंपनीवाल्यांनी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना खरंच थँक्यू, मनापासून धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आरोही पण बाय करते. आरोहीने आज 2 चोंड्या बांधल्यात. केस थोडेसे वाढले ना तिच्या, तर चोंड्या बांधल्यात बघा. हातानेच बांधल्यात, छान केस बांधल्यात ना. बाय.